अमरावती महानगरपालिकेच्या शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर विनयभंग करणाऱ्या शेख रियाज या शिक्षकाला अमरावती पोलिसांनी तक्रार येताच अर्ध्या तासाच्या आत अटक करून अभिनंदनीय कार्य केले आहे। मात्र महाविकास आघाडीवाले बदलापूर प्रकरणावर अमरावतीत पत्रकार परिषदा घेत असताना अमरावतीच्या शेख रियाज प्रकरणावर का मौन बाळगत आहेत याचा खुलासा महाविकास आघाडीने केला पाहिजे असा जाब भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी विचारला आहे। बदलापूर येथील संवेदनशील घटनेनंतर अमरावती पोलिसांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींचे मनोबल उंचावण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम केले। मनपा शाळेतील एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात आपल्यासोबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली। तिच्या आईने तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रार प्राप्त होताच अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी शेख रियाजला अटक केली। शेख रियाजवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी अमरावती बदलापूर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली। मात्र अमरावती शहरात घडलेल्या घटनेबद्दल अवाक्षरही काढले नाही। गेल्या 24 तासात अमरावतीतील घटनेसंदर्भात कोणीही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांचे साधे एक्स किंवा फेसबुक पोस्ट देखील आलेले नाही। बदलापूर प्रकरणी जीवाच्या आकांताने बोलायचे आणि अमरावतीच्या घटनेबद्दल मौन बाळगायचे यामागे महाविकास आघाडीचा कोणता उद्देश आहे हे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले पाहिजे। अमरावतीच्या संवेदनशील घटनेतील आरोपी शेख रियाज आहे म्हणून या घटनेबद्दल मौन बाळगले आहे का असा प्रश्न अमरावतीच्या जनतेकडून विचारला जातो आहे। स्वतःच्या वोट बँकेचा विषय आला की अनुयायाची भूमिका घेण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे। ती सवय अमरावती प्रकरणी दिसलेली आहे। महाविकास आघाडीच्या या दुटप्पी भूमिकेचा भाजपा प्रवक्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा लता देशमुख, अलका सप्रे, भारती गुहे, मेघा हिंगासपुरे यांनी अमरावती पोलिसांचे अभिनंदन केले। पोलिसांच्या जनजागृती कार्यक्रमाने आणि सतर्कतेने अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणारा शेख रियाज नावाचा नराधम पोलिसांच्या अटकेत असल्याबद्दल भाजपाने अमरावती पोलिसांचे अभिनंदन केले आहे। बदलापूर प्रकरण सध्या राज्यामध्ये गाजत आहे। बदलापूरची घटना अत्यंत संवेदनशील आहे। त्याचं कोणीही समर्थन करावं अशी ती घटना नाही। सगळा देश त्या घटनेमुळे सुन्न झालेला आहे। पण दुर्दैव हे आहे की या घटनेकडे सामाजिक वेदना म्हणून न पाहता या घटनेचं विरोधी पक्षांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि असे नाजूक विषय हे राजकीय बनवून त्यावर आकांत तांडव केला जात आहे। आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या कुठेतरी मोठ्या प्रवक्त्या आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बदलापूर प्रकरणावरून पुन्हा या सरकारला ठोकून काढलं। पण दिव्याखाली अंधार म्हणतात तसा प्रकार आहे। राज्यात जे खराब घडतं आहे त्याच्यावर बोट ठेवलं जातं, पण जे चांगलं घडतं त्यावर लक्ष दिलं जात नाही किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं। अमरावतीमध्ये जेव्हा बदलापूर घटना झाली त्यानंतर अमरावतीच्या पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन जनजागरण केलं। त्या जनजागरणाचा लाभ असा झाला की इथल्या एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक शेख रियाज नावाचा कंत्राटी शिक्षक हा अतिशय वाईट वागणूक विद्यार्थिनींना देत होता। अतिशय बॅड टच ज्याला म्हणतात त्या पद्धतीने मुलींना स्पर्श करत होता। शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं वाईट कृत्य त्या शिक्षकाचं होतं। पोलिसांच्या जागरणानंतर या शेख रियाजनी एका अल्पवयीन मुलीसोबत काय केलं याची घटना तिने आपल्या आईंना सांगितली जेव्हा त्यांच्या मनातली भीती निघाली आणि पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत त्याला अटक केली। आता हा शेख रियाज तुमच्या व्होट बँकेचा आहे म्हणून हे प्रकरण मात्र मांडलं जाणार नाही। अमरावतीमधलं अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी अतिशय कर्तव्य दक्षता दाखवली। पोलिसांनी त्याला अटक केली, तात्काळ अटक केली, गुन्हे दाखल केले, सगळी चौकशी पोलिसांनी केली, 20 मिनिटाच्या आत पोलिसांनी अटक केली। हे इतकं चांगलं काम आहे, पण हे चांगलं काम एवढ्यासाठी दाखवलं जात नाही कारण की त्यातला आरोपी शेख रियाज आहे। मला असं वाटतं की या विषयाकडे
या राजकारणाच्या पद्धतीने पाहू नये म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीने आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचं आणि पोलीस विभागाचं अभिनंदन केलं की एकीकडे सगळीकडे या पद्धतीने विरोधी पक्ष त्याचं भांडवल करत असताना अमरावतीच्या पोलिसांनी मात्र शाळांमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. CCTV कॅमेरे तपासणं सुरू केलं आहे. मुलांचं जागरण सुरू केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाला एक चांगलं यश मिळालेलं आहे. हे उदाहरण देखील सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांचं अभिनंदन केलं. आणि आम्ही विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडी उद्या बंद करते आहे, पण अमरावतीमध्ये त्या मुलीला सहारा द्यायला कोणी गेलं नाही कारण की आरोपी शेख रियाज आहे. तर हे जे राजकारण आहे सिलेक्टिव्ह राजकारण आहे. असं सिलेक्टिव्ह राजकारण करू नये, अशा पद्धतीचं सिलेक्टिव्ह वागू नये. अशा विषयांमध्ये संवेदनशीलतेने सर्व विषय हाताळले पाहिजे असं आम्हाला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.